एक महत्त्वाची बातमी, शहापूरमध्ये मुलाची चुकीने गुप्तांगाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील हा प्रकार आहे। 14 वर्षाच्या मुलाच्या पायावर करायची होती शस्त्रक्रिया। डॉक्टरांनी कल्पना न देता गुप्तांगावर केली शस्त्रक्रिया। चूक लक्षात येताच पुन्हा पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली। एकाच वेळी मुलाची दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। तर डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। सर्व बाबी पूर्ण करूनच ऑपरेशन केल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। एका 14 वर्षीय मुलाला पायाचं दुखणं होतं, मात्र डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे। मात्र या संदर्भात डॉक्टरांची चौकशी लावली असता त्यांना या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली असून आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचा दावा यावेळी डॉक्टरांनी केलेला आहे। पायासाठी केलं होतं, पायाला जखम होती त्याच्यासाठी आम्ही ॲडमिट केलेलं होतं। झोला झाला होता त्याच्या पायाला। हो, पायाचा टेस्ट केला, एक्सरे काढले, CG ते पण केलं आणि मग त्याच्यामध्ये त्या बोलतात की रिपोर्टमध्ये आम्हाला समजतं, रिपोर्ट आम्हाला काहीच सांगितलेला नाही डॉक्टरांनी। आणि मग ते पायाचं नाही केलं आणि याचं पहिले करून आणलं आणि जेव्हा मी बोलली ना तेव्हा मग ते पायाचं लगेच तेवढ्यात उचलून नेलं आणि लगेच करून नेलं। एका वेळेला 2 झाले ऑपरेशनमध्ये। त्याचं लघवीचा वगैरे प्रॉब्लेम होता का काही? नाही, काहीच नाही। तसं त्याने दुखलं असतं तर मला सांगितलं असतं की असं आता काय करायचं। आम्ही किती प्रयत्न केले पण आता कोणी आज पण येणार होते पण कोणी आले नव्हते। आज डिस्चार्ज झालेला आहे पण आम्ही घेतला नाही, घरी नेला आणि परत त्रास झाला तर मग परत आणावं लागेल, त्याच्यासाठी आम्ही घेऊन घेतलं त्यांना। नाही, ऍक्च्युली कसं नातेवाईक ऑपरेशन करते वेळेस कसं होतं, एक नातेवाईक बऱ्याच वेळा बदलत राहतात, कधी वडील असतात कधी आई असते, असं काहीतरी झालं असावं त्याच्यामध्ये। आणि 3-4 पेशंट होते त्याची सेम हेमॉसिसचे आणि त्यांनी त्यांना वाटलं सांगितलेच म्हणून आणि कधी सांगितलं पण अगोदर सांगितलं होतं पण यावेळेस सांगितलं की नाही त्यांना आठवत नाही आणि त्यांनी त्यामुळे ते ऑपरेशन केले त्यांना असं। परंतु जे ऑपरेशन केले ते अजिबात काही चुकीचं केलेलं नाही, कारण ऑपरेशन करताना बऱ्याच वेळा सर्जनला बघतात की बाबा हे कारण आहे का, त्या जे ऑपरेशन करतो ते खरंच ते बरोबर आहे का, आणि बघणारी बाजूला डॉक्टर असतात, सिस्टर असतात, त्यांच्या समोर बघून त्यांनी ते ऑपरेशन केलं व्हेरीफाय करूनच, त्याच्यामुळे डॉक्टरची काही चूक आहे असं मला वाटत नाही।